अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी, मी कोमल माळी. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, तुमच्यावरती आपल्या स्वामी महाराजांची कृपा सदैव असू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन म्हणजे पुण्यतिथी 15 एप्रिल 2026 रोजी आहे. तर या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या आधी 3 दिवस आपल्याला काय उपाय करायचे आहेत आणि कोणती सेवा करावी लागणार सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, चैत्र महिना स्वामी भक्तांसाठी विशेष असतो. चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्साहाने साजरा केला जातो. तर चैत्र वैद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरणदिनी स्वामींची शिकवण, उपदेश, स्वामी विचार यांचे स्मरण करून स्वामींच्या चरणी विशेष सेवा अर्पण केली जाते. स्वामींची कृपा लाभावी यासाठी प्रत्येकजण विशेष प्रयत्न करत असतो, काही उपाय करत असतो. तर मंडळी, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी बुधवारी 15 एप्रिल 2026 रोजी आहे. तर मंडळी, विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री व्रत एकत्र आले आहेत. महादेव शिवशंकराचे अखंड स्मरण स्वामी करत असत. त्यामुळे प्रदोष, मासिक शिवरात्री व्रत आणि स्वामींचा स्मरण दिन एकाच दिवशी येणे हे पुण्यफलदायी मानले जाते. तर मंडळी, स्वामी स्मरण दिनाला आपल्याला 3 दिवस हे उपाय करून पाहायचे आहेत. तर मंडळी, आपल्याला स्वामी स्मरण दिनापर्यंत न चुकता आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि स्वामी सेवा केल्यास लाभ होऊ शकतो असे म्हटले जाते. तर मंडळी, आपल्याला ते उपाय करायचे आहेत. तर ते कोणते उपाय आहेत ते पाहूया, ज्यामुळे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण ते उपाय करून त्यांची सेवा करून आपल्याला काय सुरक्षा होते, आपल्या सभोवताली काय सुरक्षा कवच ठरते. तर मंडळी, चला ते उपाय कोणता आहेत बघूया. स्वामी सेवेतील 3 सेवांपैकी एक उपाय सकाळी करायचा आहे. आपल्याला हे 3 दिवस 3 सेवा करायच्या आहेत. तर मंडळी, आपल्याला सकाळी एक सेवा करायची आहे आणि सायंकाळी करायची आहे. तर मंडळी, सकाळची जी सेवा आहे, सकाळच्या वेळेत पहिला उपाय करावा. एक वही घ्यावी आणि त्यावर 21 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे लिहावे. तर मंडळी, पहिला उपाय आहे तो श्री स्वामी समर्थ 21 वेळा आपल्याला वहीवरती लिहायचं आहे आणि ते आपल्याला सकाळी लिहायचं आहे. हे 3 दिवस सलग असे लिहायचं आहे 21 वेळा. तर मंडळी, त्यानंतर आपल्याला तसेच सायंकाळी स्वामींचा अत्यंत प्रभावी मानला गेलेला तारक मंत्र म्हणावा किंवा श्रवण करावा. सायंकाळी आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. हे दोन्ही उपाय करताना सकाळी आणि सायंकाळी वेळ निश्चित करावी आणि तुम्हाला जमेल त्या वेळेत, योग्य वाटेल त्या वेळेत तुम्ही हे दोन्ही उपाय तुम्ही करू शकता. तर मंडळी, न चुकता आणि सलग हे उपाय करावेत. हे दोन्ही उपाय करणार असल्याचा संकल्प करावा. आपल्या महाराजांच्या पुढे तुम्ही हे उपाय करणार आहे त्याचा संकल्प तुम्ही करायचा आहे. तर तिसरा उपाय म्हणजे डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा. मंडळी, आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे. डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा.
तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 21 वेळा किंवा 108 वेळा 108 वेळाच 1 माळ होते किंवा त्यापेक्षा जास्त जप करू शकता. दररोज एक वेळ ठरवून घ्या. त्याच वेळी रोज ही साधना करणे अधिक फलदायी मानले जाते. तर मंडळी, घरातील देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर आपल्याला स्वामींची मूर्ती, तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल, त्या फोटोसमोर बसून तुम्हाला शांत बसावे आणि तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती लावून तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. तर मंडळी, तुम्हाला अगरबत्ती वगैरे लावून स्वामींना, जे आपण देवघरात आपण लावतोच ते तसं लावून, तुपाचा दिवा लावून, तुम्हाला कोणतीही सेवा करताना आपण अगरबत्ती वगैरे लावतोच, तसंच आपल्याला इथे पण लावायचे आहे, काय वेगळं करायचं नाही. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. जप करण्यापूर्वी तुम्हाला स्वामींना आपली मनोकामना विनवणी स्वरूपात सांगावी लागणार आहे. जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्याची सत्कार्य पूर्ण करतात, असा अनेकांचा अनुभव असल्याचे सांगितले आहे. तर ही केवळ एक कृती नसून ती स्वामींशी जोडली जाण्याची एक भक्तिपूर्ण प्रक्रिया आहे. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवर निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा, म्हणजे आपल्यावरती स्वामींची कृपा सदैव राहील. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला स्वामींसेवा करायची आहे. स्वामींच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. स्वामींच्यावरती आपल्याला अगदी स्वामींच्यावरती आपल्याला विश्वास ठेवून अगदी मनापासून नामस्मरण करायचं आहे. स्वामींचे तारक मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं तुम्हाला श्री स्वामी समर्थ असे तुम्हाला 21 वेळा लिहायचं आहे. तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही 3 दिवस तुम्ही हे उपाय नक्की आवर्जून करा. तुम्हाला स्वामी कधीच तुम्हाला एकटे पाडत नाहीत. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून येतात. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक अडचणीत, प्रत्येक दुःखात, आपल्या प्रत्येक सुखादुःखात साथ देतात. तर मंडळी, आपल्याला आपल्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला हे उपाय करून पाहायचे आहेत. यामुळे आपल्यावरती स्वामींची कृपा राहते, आपल्यावरती स्वामींचा आशीर्वाद राहतो. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्हाला 3 दिवस हे उपाय करायचे आहेत. साधे सिंपल आहेत. काय तुम्हाला आपले जे सारामृताचं असतं तसं अध्याय वगैरे काही वाचायचं नाही. अगदी म्हातारे जे असतात, तुम्ही अगदी लहान पोरांना पण तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणायला लावला तरी चालतं. आपल्या स्वामी महाराजांचा आपल्या लहान मुलांच्यावरती आपला आशीर्वाद राहतो. आपले लहान मुलांच्या तोंडून लहान मुलांच्या तोंडून श्री स्वामी समर्थ हे येतंच. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लहान मुलं जरी म्हटलीत तरी काही अडचण नाही. लहान मुलांना जरी म्हणायला लावला असा तरी काहीच अडचण नाही. मंडळी, अशा प्रकारे तुम्हाला सेवा आपल्या महाराजांची करायची आहे आणि पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि पुण्यतिथीला आपण पूजा वगैरे करतोच, तर महाराजांची पुण्यतिथी आपण केंद्रामध्ये वगैरे करतो. तर केंद्रामध्ये जावं, पुण्यतिथीच्या वेळेस केंद्रामध्ये जाऊन महाराजांचे दर्शन घ्यावे. थोडा वेळ तिथं महाराजांच्या केंद्रामध्ये थोडा बसावे, मन शांत होतं. आणि तुम्ही जी सेवा करत आहे आपल्या महाराजांचा जप करावा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. तुम्हाला सांगितलेलं मंडळी आपल्या महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तर अशा प्रकारे आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. आणि मंडळी, तुम्हाला या सेवेचे फळ नक्कीच महाराज आपले देतील. तर मंडळी, चला, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.